माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, 19 जानेवारीला मी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतो आहे. तुम्हाला फार मोठा विजय मिळाला. तुम्ही दावोसमध्ये गेलात, महाराष्ट्रासाठी काम करताय, तुमचं अभिनंदन. आता तुमची इच्छा पूर्ण झाली, विषय संपला, बरोबर आहे? ठीक आहे. आता मी माझा विषय सांगतो आहे. मागील 36 महिने तुम्ही गृहमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना मी अनेक वेळा मदत मागितली. महाराष्ट्र शासनाचे प्रमुख म्हणून संरक्षण मागितलं. माझ्यावर हल्ले झाले, मला भिकारी बनवण्याचे प्रयत्न केले, मला अनैतिकदृष्ट्या गुन्हेगार केलं. हे शरद पवारांच्या काळापासून चाललेलं आहे. उद्धवनी हे केलं, शरद पवारांनी केलं, सोनिया गांधींनी केलं. पण तुमच्या आणि त्यांच्या सत्तेत काय फरक राहिला? तुमचे लोक मला खंडणी उकळतात, तुमचे लोक, आणि त्यांना मी मदत मागायला गेलो की माझ्या शास्त्र्यांचे खंडणीचे पैसे द्या, तर मला सांगतात की वंजारी समाजाचे लोक आहेत, गोपीचंद चाटे, कांचन चाटे, त्यांनी तुम्हाला मारलेले आहे, त्यांचा तुमचा जातीचा संबंध आहे. काय ही भाषा आहे तुमच्या भाजपच्या लोकांची? हां. आणि ते मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला सांगतात की ह्याला खुनाच्या गुन्ह्यात टाका आतमध्ये. आणि जेव्हा मी तुम्हाला धमकी दिली व्हिडिओवर, तेव्हा ते सगळे लोक सरळ झाले आणि ब्लॉक केले. हे असले डरपोक लोक आहेत तुमचे भाजपचे. आता मी थकलो आहे. आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर आत्महत्या करणे, किंवा लोकांच्या घरात जाऊन मारणे, किंवा हल्ले करणे, किंवा वसुली करणे, जे तुमच्या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. काही लाज लज्जा शरम आहे का भाजपच्या लोकांना? 30 वर्षापूर्वी हळगेवर रुग्णालय आणि देवगिरी बँक उभी राहताना इतके नम्रतेने बोलायचे हे लोक. आज सत्ता आली, पैसा आला, तर माज आलाय, मारण्याच्या भाषा करतात, पोलिसांना धमक्या देतात, मला नपुसक, मनोरुग्ण ठरवतात, गुन्हेगार ठरवतात. हे काय हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? आज परिस्थिती अशी झालेली आहे की माझ्या बायकोला मला आत्महत्या करावी लागेल, मला सोडावं लागेल, तिला घटस्फोट द्यावा लागेल. सगळे पुरावे दिलेले आहेत. होम सेक्रेटरी, पोलीस, DCP, किती करणार आम्ही हे काम? आज मी डायबिटिक पेशंट आहे, माझ्याकडे खायला पैसे नाही आहेत, माझं सगळं काही लुटलं गेलेलं आहे, मला जगू दिलं जात नाही आहे. माझी सासू, हे लोक सगळ्यांनी मला घेरलेलं आहे. हे घरगुती वर्ष नाही आहे. ही सगळी घाण राजकीय लोकांनी निर्माण केली आहे. नारायण राणे, मनोज जोशीपासून, उद्धव ठाकरेपासून, सोनिया गांधीपासून, शरद पवारपासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनी घाण निर्माण केलेली आहे. माझ्यावर हल्ले होतात, शिवीगाळ होते. एका माणसाला मारण्यासाठी एवढे पक्ष, एवढे नेते कसं काय प्रयत्न करतात? असा कोण लागून गेलो मी? आणि संविधानाची भाषा करता तुम्ही. मला दोनच पर्याय आहेत. त्या गोपीचंद चाटे हा खुनाचा आरोपी आहे, माझ्या खुनाचे प्लॅनिंग केले आहेत. कांचन चाटे, ACP हे खुनाचे आरोपी आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मला शेजारी मारण्याचे प्रयत्न करतात, उपाशी ठेवले जातात. माझ्या बायकोमार्फत मला घटस्फोटाची ऑफर दिली जाते. प्रदीप नावाच्या माणसाने शरद पवारच्या नावाने घटस्फोटाची ऑफर दिली. हे काय चाललेलं आहे? 20-22 वर्ष, 25 वर्ष भयानक दहशतवाद सहन करतो मी. CBI चौकशी लावणारा एकमेव माणूस माझ्यात हिंमत आहे. तुम्ही लोकांच्या मागे ED, CBI लावता, मी स्वतःची CBI इन्क्वायरी करणार माणूस आहे का दम तुमच्या कोणा भाजपमध्ये? मी आता नरेंद्र मोदींकडे जाणार आहे. ह्या विषयाबद्दल मला तुमच्यावर विश्वास नाही आहे. मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. मला ते गोपीचंद चाटेच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करायला लावा तात्काळ सिडको पोलीस स्टेशनला, आत्ताच्या आत्ता, आणि कांचन चाटे या दोघांच्यावरती. अन्यथा मी